तर तुम्हाला ही मस्त हलवाई स्टाईल अगदी शेवटपर्यंत खस्ता आणि खुसखुशीत राहणारा समोसा बनवायचा आहे का? तर समोसे बनवण्यासाठी या इथे 5 ते 6 बटाटे कमी पाण्यामध्ये छान मऊसर असे उकडून घ्यायचे आहेत. बटाटे उकडत आहेत तोपर्यंत या इथे मी 2 कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा, त्यामध्ये गरम तेलाचं मोहन, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा टाकून आपल्याला घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावून कणिक आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत या इथे मी शिजवलेले बटाटे छान स्मॅश करून घेते. बटाटे स्मॅश झाले की आपल्याला या इथे एक वाटण बनवायचं आहे. तर वाटणामध्ये थोडंसं लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि धने आपल्याला ॲड करून हे वाटण बनवायचं आहे. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, फ्रेश मटार, शेंगदाणे आणि काजू टाकून आपल्याला हे जे स्टफिंग आहे ना ते बनवायचं आहे. तर आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर हिरवं वाटण, थोडीशी हळद आणि स्मॅश केलेले बटाटे मी यामध्ये ॲड केले. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपलं स्टफिंग या इथे तयार झालेलं आहे. तर तयार कणकेची या इथे मी गोल पोळी लाटून घेतली आणि मधून कट करून आपल्याला अशी अर्ध गोल कट करून घ्यायची आहे. सर्व बाजूंनी पाणी लावून आपल्याला समोस्यांचा आकार बनवायचा आहे. आवडीनुसार कमी जास्त स्टफिंग ॲड करून मस्त असे समोसे बनवायचे आहेत. तर समोस्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा नक्कीच करू शकता. तर समोस्यांचा डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे जाऊन तो चेक करू शकता. तर सर्व समोसे मी या इथे तयार करून घेतलेले आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे जे समोसे आहेत ना ते गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर समोस्यांना छान असा गोल्डन कलर आणि क्रिस्प आला की हे समोसे तळल्यापासून ते अगदी शेवटच्या समोस्यांपर्यंत छान खुसखुशीत राहतात. केचप आणि शेवसोबत तुम्ही हे समोसे खाऊ शकता.